कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। तू आता हे मान्य करायला हवंस की या अपघातामध्ये अपर्णा आपल्याला सोडून गेली। अपर्णा जर कुठं असती तर तिनं पण आपल्याला कॉन्टॅक्ट केला असता ना, पण केलं का तिनं? केलं? दादा समजा मी मान्य केले, अमोलशी काय बोलू मी? त्याला काय सांगू? नाही 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 नाही, मला आप्पीला शोधलं पाहिजे, मला शोधलंच पाहिजे तिला। ठीक आहे, मी तुला आता सांगून थकलो, पण एक लक्षात घे, जोपर्यंत तू हे मान्य करणार नाहीस ना तोपर्यंत अमोल अंधारात आशा लावून बसणार। अशा कसली दादा त्यात? आप्पी आज ना उद्या सापडणार आहे मला, हे खरं आहे। मान्य आहे मला, सापडणार आज ना उद्या अपर्णा सापडेल, तोपर्यंत अमोलचं काय? दादा आत्ता मला असं वाटतंय आप्पी जास्त नाही नाही अर्जुन, आता तू अमोलला भेटणं गरजेचं आहे, त्याला सगळ्यात जास्त गरज तुझी आहे। नाही रे दादा, माझ्याकडून नाही होणार रे, कसं भेटू मी त्याला आत्ता? स्वतःच्या जबाबदारीपासून पळणाऱ्याला भ्याड म्हणतात अर्जुन। दादा नाही अर्जुन, आता माझ्यावर रागून काहीच उपयोग नाही। आता तुझी हीच जबाबदारी आहे की आई न भेटल्याने नाराज असलेल्या त्या मुलाला बाप म्हणून आधार देणं। हे सगळं करायला घरातले आहेत, आप्पीला शोधणं पण माझी जबाबदारी आहे ना, ती करतो ना मी। आहेत ना, घरातले आहेत, पण तू बाप आहेस त्याचा। अरे तू त्याला भेटलं पाहिजेस, त्याला आधार दिला पाहिजेस। लक्षात घे अर्जुन, आई नसल्यानं तुझी काय अवस्था झाली होती आठवते? नको ना त्या जुन्या आठवणी काढू, त्रास होतो रे। कारण त्या आठवणी विनया काकांना आईची जागा वेळीच न घेतल्यानं तुझ्या वाट्याला आली। सरकारांचा प्रत्येक शब्द मानणारा विनया काका आपल्या स्वतःच्या मुलाला आईची पोकळी निर्माण झाली हे समजूच शकला नाही, आणि त्या आठवणी, ती पोकळी आजही तुला त्रास देत आहेत, हे लक्षात घे अर्जुन। जी चूक विनया काकांना न कळत केली ना, ती जर तू जाणून बुजून करशील ना तर अमोलच्या मनाची दुर्दशा होईल। आणि आप्पी? अरे नियतीच्या मनात असेल तर अपर्णा सापडेल, पण आता तू अमोलला भेट, त्याच्याशी बोल। बाप म्हणून तुझी हीच परीक्षा आहे असं समजून भेट आणि बोल। मी तुला किती वेळेला सांगितलंय, मला न सांगता तू कुठे जायचं नाही, तू कुठे गेला होता? पप्पा प्लीज, माझी माझी ती कुठे असेल तिथे तिचा जीव वाचव, तिची काळजी घे। असं शांत बसून नाही चालणार। विनू बाबा, काय करू काहीच कळणं झालंय मला। अमोल पण आता कोणाचं ऐकणं झालं। अरे दिप्या, असं म्हणून कसं चालेल? अरे कोंडून घेतल्यापासून त्यानं अन्न पाण्याचा कण घेतलेला नाही। दीपक, भाऊजींसाठी डबा। हो, अर्जुन दादांनी पण अजून काही नीट खाल्लं नाही हो, दवाखान्यात आहेत ना तेव्हापासून ते सलाईनवरच आहेत, त्यांना प्लीज आज जेवायला सांगा। मी सांगीन का मोना, पण दोघं पण हट्ट आहेत, ऐकतच नाहीत कोणाचं। दिप्या, आपण असं केलं तर, अमोलनं कोंडून घेतले, अर्जुनला सांगितलं तर अर्जुन येईल आणि त्याला समजून सांगेल, अर्जुनचं ऐकल रे अमोल। अहो पण बापू, अर्जुन दादा आधीच खूप काळजीत आहे तो, आणि त्यांना हे टेन्शन देणं योग्य आहे का? हा, पण आपल्याकडे दुसरा पर्याय बी नाही ना।
अमोल अर्जाशिवाय दुसऱ्या कोणाचं ऐकल असं मला पण नाही वाटत. तेच विनायकराव, अहो अर्जुननं अमोलला समजवलं ना तर ऐकल, नाहीतर असं कोंडून घेतलं तर या सगळ्यातनं बाहेर कसं पडेल आपला अमोल? हा, जसं अमोलला अर्जा समजून सांगू शकतो ना, तसं अर्जाला मला समजवावं लागेल. असं करतो, मी दवाखान्यात जातो आणि त्याला सांगतो समजून. हा, निघू आपण. हा, चल. अर्जा, अरे अर्जुन, अरे अहो तुम्ही भाऊजींना एवढ्या लवकर का घेऊन आला दवाखान्यातनं? वहिनी मी ठीक आहे आता, बरं आहे मी. अर्जा, तू बस बघू पहिला इकडे. बस बस बस. काय हो पण अर्जुन दादा, आम्ही डॉक्टरांबरोबर बोललो होतो आणि त्यांनी तुम्हाला 4 दिवस रेस्ट सांगितली होती. एवढे दिवस मी नाही थांबू शकत दवाखान्यात. मला आप्पीला शोधायला जायचंय. हा अर्जा, आपल्याला शोधायला पाहिजे, बराबर आहे, पण त्याआधी तुझी तब्येत ठीक आहे का आता? बरं आहे मी. दाजी अहो, आता आम्ही दवाखान्यातच येत होतो, तुम्ही उगाच गडबड केली घरी यायची. तुमच्यासाठी डबा दिला होता आणि अमोलचं पण. अमोलचं काय? रुपाली, अर्जुनसाठी पाणी आणा की. पाणी तू शांत हो आधी. हा, वहिनी थांबा. बापू तुम्ही विषय बदलू नका. वहिनी अमोलचं काय? अरे अर्जा, म्हणजे त्याची तब्येत बरी आहे, पर त्यानं स्वतःला कोंडून घेतलंय. अरे काय? कधीपासून कोंडून घेतलं अमोलने? अहो भाऊजी बराच वेळ झाला आणि तो कोणाचं ऐकत पण नाहीये. म्हणून अर्जुन मी तुला सांगत होतो, अमोलशी लवकरात लवकर बोल. त्याला विश्वास दे की तो एकटा नाहीये. मला उशीर झालाय कळतंय मला, पण दादा आप्पी सोबत नसताना असं अमोलला समजवायला मी कधी गेलो नाही रे. मला भीती वाटते. छोटे सरकार सहज नाही ऐकणार, पण अर्जुन दादा आता तुम्हालाच त्यांच्याशी बोलून त्यांना बाहेर बोलवावंच लागेल. जातो मी. अर्जुनच्या नशिबात काय लिहिलंय ना तेच कळत नाही मला या ठिकाणी. आपण सर, दाजी एवढ्या लवकर घरी आलंच कसं काय? अरे डॉक्टरांचं काही ऐकून न घेता सलाईन काढून निघाला तो. अहो पण त्यांची तब्येत. नाही, गोळ्या आणल्यात मी, आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार आहे. पर स्वप्नील, अरे आप्पीचं काय? हा सर, तुम्ही दीदीला शोधायला गेला होता, काय कळालं का? नाही, अजून काही नाही कळालं, पण सापडेल की लवकर. स्वप्नील सर, मला एक प्रश्न पडलाय. आप्याच्या गाडीची देखरेख तिचा ड्रायव्हर व्यवस्थित करायचा, गाडी पण व्यवस्थित चालवायची, त्याला कुठलं व्यसन नव्हतं, नौका पण नव्हता, तरी पण अशी गाडी घाटातनं खाली कोसळणं म्हणजे मनाला पटत नाही हो. अहो बापू, आपण मस्त नीट चालवू गाडी, पण समोरचा कसा चालवतो ह्याची काय गॅरंटी आपल्याला? नाही दीपक, हा प्रश्न मला पण पडला होता. एवढा मोठा अपघात सहजासहजी नाही होत. आणि आम्ही त्या ठिकाणावर चौकशी पण केली ना, तर तो स्पॉट पण ऍक्सिडेंटसाठी एवढा सेन्सिटिव्ह नव्हता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.